हर हर महादेव. श्री मंजनार्दन गुरुमूर्तये नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वनिर्पतमसां राशिं नाशयति विघ्नानां. या कुन्दे मृदुधारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभृतैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदेश साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानितसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. अनेन प्रीयतां देवो भगवान् सिद्धीनां पतिः श्रीगजाननः पूर्वैषामस्माकं कुलदैवतं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री भगवानुवाच बद्धो मुक्तीति व्याख्या गुणत्वेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात् न वे मोक्षो न बंधनम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे आणि इकडे भगवान गोपालकृष्ण उद्धवाला ज्ञान सांगतायत. ज्या वेळेला आकाशामध्ये सगळे देव जमा झाले, ब्रह्मादिक देव आकाशात जमा झाले आणि सर्वांनी भगवंताला प्रार्थना केली. ब्रह्मदेव हे सगळ्यात मोठे प्रजापती आणि कालाची गणना करणारे, त्यांनी सांगितलं देवा आता किती दिवस पृथ्वीवर राहायचं आहे, आपलं अवतार कार्य संपलं, आता तुमचं वय 125 वर्षाचं झालेलं आहे, आता लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मूळ स्थानी परत या, आम्ही वाट पाहत आहोत. ब्रह्मादिक सगळे देव आकाशामध्ये आले. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मदेव आणि या सर्वांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुमचा हेतू मला कळाला, लवकरच मी आता निजधामाला येणार आहे, काळजी करू नका. याप्रमाणे ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मादिक देव सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर इकडे पिंडारक क्षेत्रावर ज्या वेळेला संपूर्ण मंडळी जमा झाली आणि तिथे तत्वज्ञानाची चर्चा झाली आणि तिथून पुढे प्रभासक क्षेत्रावर आता भगवंतांनी ओळखलं की यादवांचा संहार हा समोर दिसतोय. यादवांचा संहार भगवंताच्या इच्छेनेच झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं कारण ते म्हणतात की भगवंतांनी विचार केला की अरे हे यादव जर माजले तर हे कुणालाच ऐकणार नाही. 56 कोटी यादव होते, कोणाला ऐकणार आहे? तेव्हा या 56 कोटी यादवांचा अंत करायला पुन्हा मला अवतारच घ्यावा लागेल. त्यामुळं भगवंतांनी ठरवलं की आपल्या इच्छेने ज्यांना ठार मारायचं, यांना एकमेकांच्या मध्येच यांचं संघर्ष करून, ज्याप्रमाणे वेळू त्यांनी उदाहरण दिले की जसा वेळूच्या बनामध्ये वेळूला आग लागते आणि वेळूच्या बनामध्ये वेळूच एकमेकांच्या संघर्षातून नष्ट होतो, त्याप्रमाणे एकमेकांच्या संघर्षातून यादवी निर्माण करणे ही भगवंताच्या मनातली इच्छा होती. ते म्हणतात हे सगळं भगवंताच्या इच्छेने झालेलं आहे आणि भगवंताच्या इच्छेने ही यादवी या ठिकाणी झाली आणि त्यातून स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनं नृणाम. भगवंतांनी स्वमूर्त्या लोकलावण्य, आपल्या मूर्तीमध्ये सगळ्या जगातलं लावण्य भगवंतांनी घेतलेलं होतं. भगवंताचं रूप असं होतं की सगळ्या जगातलं लावण्य भगवंताच्यामध्ये. आणि लोचनं नृणाम कशासाठी? लोकांच्या डोळ्याचं पारणं फेडावं म्हणून, लोकांना दुसरं काही बघायची इच्छा होऊ नये असं भगवंतांनी रूप धारण केलं होतं. आणि गीर्भिस्ता स्मरतां चित्तं वदस्तां निक्षतां क्रियाः.
आणि वाणी भगवंताची एवढी गोड होती की त्या वाणी भगवंताची ऐकता क्षणी दुसरं काही ऐकावंसं वाटत नव्हतं. याप्रमाणे राजाने जेव्हा प्रश्न विचारला की ब्रह्मज्ञानम वदान्यानाम, भगवान एवढे श्रेष्ठ होते, ब्रह्मण्य होते, ब्राह्मणाबद्दल दयाळू होते, मग त्यांना विप्रशाप कसा झाला? याचं उत्तर त्यांनी सांगितलंय की बिभ्रद्वेवनो वपो सकल सुंदर सन्निवेशम कर्माचरण भूमी सुमंगल आप्तकामः आस्थाय धाम रममाण उदारकित संहर तुमच्छतकुलम त्रिकृत्यशेषाः. भगवंतानी स्वतः पिंडारक क्षेत्रावर या ठिकाणी सगळे जमा झालेले असताना या पिंडारक क्षेत्रावर यदुकुलाला शाप कसा झाला हे सांगितलंय. आणि याच्या मागे भगवंताची इच्छा कारणीभूत आहे. ते म्हणतात भगवंतानीच अशा मनामध्ये इच्छा धारण केली की आपल्याला अवतार घ्यायला लागू नये, म्हणून एकमेकामध्येच संघर्ष करून व्याधवी प्रत्यक्ष एकमेकांच्या भावाभावामध्ये भांडणं, त्याचप्रमाणे बाप लेकामध्ये भांडण, काका पुतण्यामध्ये भांडण, एकमेकांच्या मध्ये भांडण निर्माण करून शेवटी वेळू हा जसा एकमेकांच्याच संघर्षातून वेळूचं वन पेटतं, त्याप्रमाणे यादवही भगवंतानी निर्माण केली आणि ही सगळी भगवंताची इच्छा होती असं त्यांनी म्हटलं आहे. याप्रमाणे त्याने असं उदाहरण दिलं आहे की गोपालकृष्ण आपण देव मानतो, गोपालकृष्णाला आपण अलौकिक मानतो, पण यादवांना ते वाटलेच नाहीत. म्हणे यादव म्हणाले की हे आपल्यातलेच एक आहे. त्याने उदाहरण असं दिलं आहे की जसं आकाशामधल्या चंद्राची प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडतं आणि माशांना वाटतं ह्या हाय माझ्यासारखा मासाच आहे, तर चंद्र आहे याची जाणीव त्या माशांना होत नाही. तसं यादवांना भगवान गोपालकृष्ण भगवान आहे याची जाणीव झाली नाही. याची जाणीव झाली फक्त उद्धवाला. आणि म्हणून ज्या वेळेला या प्रभाषक क्षेत्रावर सगळे आले, उद्धव आले आणि उद्धवाने भगवंताला हात जोडले आणि सांगितलं, हे देवा, आता मी ऐकलं आहे की यादव नष्ट होणार आहेत, यादवांचा अंत जवळ आला आहे, पण तुमचं ज्ञान हे त्या ज्ञानाचा अधिकारी कोण? त्या ज्ञानाचा अधिकारी तुम्ही कुणीतरी करा आणि मी तुमचा जवळच आहे. तुमचं शय्यासना, तुमच्या सोबत मी राहिलो, तुमच्यासोबत मी फिरलो, तुमच्यासोबत मी अनेक ठिकाणी तुमच्यासोबतच होतो, तुमच्या आज्ञेने मी सगळे कामं केले. तुमच्यासोबत मी आत्तापर्यंत राहिल्यामुळं मला असं वाटतं की भगवंता, या ज्ञानाचा अधिकारी तुम्ही मला करा. आणि ते म्हणतात, उद्धव म्हणतात, हे देवा, तुमचं चरित्र, तुमच्या पायापासून निघालेली गंगा आणि तुमचं चरित्र हे दोन्ही लोकांना पावन करणार आहे. गंगा ही गंगा पापम शशी तापम, पाप नष्ट करणारी गंगा आहे आणि तसेच तुमची चरित्र गंगासुद्धा पाप नष्ट करणारी आहे. तेव्हा मला या पुण्याचा भागीदार करा आणि मला तुमची कथा, तुमचं ज्ञान मला सांगा. ज्या कथामृतामध्ये मी तल्लीन व्हावं, त्या कथामृतामध्ये मी भगवंताशी एकरूप होऊन आत्मकल्याण करावं, समाजाचं कल्याण करावं. हे ऐकल्यानंतर भगवान त्या ठिकाणी बोलतात. भगवान या ठिकाणी आलेले होते. तिथे उद्धव धावत धावत जेव्हा आले आणि विनंती केली की तुम्ही गेल्यानंतर आम्ही हा विरह कसा सहन करायचा देवा? हे ऐकल्यावर तुमच्यासोबत मी भोजन केलं, तुमच्यासोबत आपण राहिलो, तुमच्यासोबत मी व्यवहार केला, आत्तापर्यंत तुमच्यासोबत पर्यटन केलं, आता तुमच्याशिवाय मी कसा जगू सांगा? असं म्हटल्यानंतर तुमचा वारसा मला द्या. तुमचे यादव तर काही वारसदार होऊ शकत नाहीत. यादव फक्त तुमच्या भौतिक गोष्टीचे वारस होतील, पण ज्ञानाचे वारस नाही. मग कृष्ण सांगू लागले, उद्धवा, खरोखर तू माझा अनन्य भक्त आहेस, तू माझा एक निष्ठ भक्त आहेस, ज्ञानी भक्त आहेस, आणि म्हणून तुला हे मी ज्ञान सांगतो. कारण आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका समुद्रात बुडणार आहे. सगळे यादव नष्ट होतील, द्वारका समुद्रात बुडेल आणि हे ज्ञान भांडार घेऊन मग तू बदरिकाश्रमाला जा. त्या ठिकाणी माझी सत्य नित्य सेवा कर आणि उपासना कर आणि आत्मचिंतन करत राहा. विश्व हे मनोमय आहे. आत्मदृष्टी जोपर्यंत माणसाला येत नाही तोपर्यंत हा भ्रमच, माणूस माईक भ्रमामध्ये अडकतो. वृत्ती व्यापक कर म्हणजे ब्रह्मात्मक होशील.
याप्रमाणे श्रीकृष्ण सांगू लागले आणि उद्धव ऐकू लागले. उद्धव म्हणतात, हे कृष्णा, मला तुम्ही जे ज्ञान सांगा, हे ज्ञान असं पाहिजे की माझा अहंकार नष्ट झाला पाहिजे. वृष्णिकुल त्याचप्रमाणे यादवकुल यांच्या दोन्हीमधलं अर्थात सगळ्या जगातले पाश नष्ट झाले पाहिजेत. मला असा धर्म आपण सांगा, अशा प्रकारचा उपदेश मला करा. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात की हे उद्धवा, तुला मी आता ज्ञान सांगतो, हे ज्ञान ऐक. मी आणि माझं कुटुंब, घरदार याच्या पलीकडे ही माया आपण अंतःकरणामधून काढून टाकली पाहिजे आणि आनंदरूप असणारं, शिवरूप असणारं भगवंताचं स्वरूप हे समोर ठेवलं पाहिजे. उद्धव म्हणतात, कृष्णा, हे आत्मतत्व कसं समजून घ्यावं ते मला सांगा. आपणच आपलं गुरु कसं व्हावं. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मा एव मन, या ठिकाणी गीता म्हणते त्याप्रमाणे उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः. आपणच आपले बंधू आहेत, आपणच आपले शत्रू आहेत, आपणच आपले मित्र आहेत, आपणच आपले गुरु आहेत. हे कसे काय होऊ शकतात म्हणे, गुरु तर दुसरा लागतो, आपणच आपले गुरु कसे. असं म्हटल्यानंतर कृष्ण म्हणतात, कृष्णाने एक शब्दसुद्धा मनचा सांगितला नाही भगवान असून सुद्धा. ते म्हणतात, तुला मी पूर्वीचा इतिहास सांगतो. हा पूर्वीचा इतिहास कोणता? यदू राजा आणि अवधूत यांचा संवाद सांगायला सुरुवात केली. यदू म्हणजे यादवांचे पूर्वज, कृष्णाचे पूर्वज, आणि अवधूत यांची संवादात्मक कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वी यदू राजा होता, अवधूत त्यांना भेटले आणि त्यांनी अवधूत गीता सांगितली असं म्हणतात. त्यांनी 24 गुरु केले होते. अवधूत म्हणजे काय? अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार बंधनात. अ म्हणजे अक्षर, अक्षर म्हणजे कायम टिकणारं, वरेण्य म्हणजे श्रेष्ठ, आणि ज्यांनी आपल्या ज्ञानाने सगळं संसार बंधन धुवून टाकला त्याला अवधूत असं म्हणतात. असे हे ज्ञानी श्रेष्ठ दर्जाचे यांनी 24 गुरु केले. उद्धव म्हणाले, काय लोक एक गुरु करतात, बाई म्या गुरु केला 1.25 रुपया दिला, बाई म्या गुरु केला. 1.25 रुपयावर गुरु अवलंबून नसतो. गुरुत्व हे ज्ञानावर अवलंबून आहे आणि आपणच आपले गुरु कसं व्हावं आपण विचार करावा लागतो. लोक आपल्याला किती दिवस सांगणार आहेत, शेवटी आपण आपला विचार केला पाहिजे, आपला विचार आपण करावा. मग ते म्हणाले 24 गुरु केले. त्याचं कारण काय? तर 24 तत्व या जगामध्ये आहेत आणि 25वा भगवान आहे, हे कपिल महामुनी सांगतात सांख्य तत्वज्ञानामध्ये. दुसरीकडे हे 24 गुरु म्हणजे कोणकोणते ते म्हणतात, हे 24 गुरु म्हणजे पृथ्वी आकाश मापो, पृथ्वी आकाश पाणी, जल म्हणजे अग्नी, चंद्र सूर्य, कबूतर अजगर समुद्र, पतंग भुंगा मधमाशी, हत्ती हरिण मासा, पिंगला बालक, कुमारी म्हणजे कन्या, शरकृत म्हणजे व्याध, कुरर नावाचा एक पक्षी आणि सर्प, त्याचप्रमाणे गारुडी, मकडी आणि ऊर्ण नाभी. एवढे 24 गुरु मी केले. हे 24 गुरु पृथ्वी वायुराकाशमापो अग्निश्चंद्रमा रवी कपोतो जगर सिंधु पतंगो मधुकृद्गजः मधुआ हरिणो मीन पिंगला कुरुर्भकः कुमारी सर्प ऊर्णनाभिषुपेशकृतम एते मे गुरवो राजम चतुर्विंशती राशिताः. असे मी 24 गुरु केले. अवधूत सांगतात राजाला, यदू राजाला सांगतात 24 गुरु मी केले. ते म्हणे 24 गुरु. त्या गुरुतून काय पाहिलं? ते म्हणे पृथ्वीची मी गुरु केली. पृथ्वीकडे पहा, आपण दररोज पृथ्वीवर पाय देतो, पृथ्वीवर चालतो, व्यवहार करतो, लाथ मारतो पृथ्वीला रागाने. पृथ्वी कधी रागावली का? नाही रागावली. क्षमा हा गुण पृथ्वीकडून घेतला. पृथ्वीचं नावच आहे क्षमान देवी माधवी माधव प्रियाम. ही क्षमा आहे, ती मूर्तिमंत क्षमा आहे. ही क्षमेचं रूप आपण पृथ्वीकडून आत्मसात केलं पाहिजे. पृथ्वीकडून क्षमा हा गुण घेतला, तितिक्षा हा गुण घेतला, वृक्षाकडून परोपकार हा गुण घेतला. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकार हा गुण वृक्षाकडून घेतला. वायूकडून सर्वत्र फिरून तो आलिप्त आहे. मोठी गंमत आहे. गीतेमध्ये वायूला अनिकेत असा शब्द वापरला आहे व्यासाने. अनिकेतचा अर्थ काय संस्कृतमध्ये?
अनिकेत म्हणजे बेघर, बेघर ज्याला घरच नाही. माऊलींना आता यावर भाष्य करायचंय. माऊली पॉझिटिव्ह विचाराचे आहेत. आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह. माऊली स्वतः बी पॉझिटिव्ह आहेत, कारण त्यांनी आपल्या एवढ्या ज्ञानेश्वरीत एकही शिवी दिली नाही. खूप खूप वाईटातली वाईट शिवी फक्त मूर्ख दिली, आणि ती आईवडिलांना जो मानत नाही त्याला मूर्ख म्हटलंय त्यांनी. असो, तो एक वेगळा विषय. पण मग आता या वायूला अनिकेत शब्द आहे, माऊलींनी त्याला पॉझिटिव्ह केलं. काय केलं? अनिकेत म्हणजे बेघर. माऊली म्हणतात आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही. वायूला जसं एका ठिकाणी घर नाही म्हणजे सगळे घर वायूचे. आता पहा किती अर्थाचा बदल केला. नकारात्मक अर्थ सकारात्मक करण्यामध्ये माऊलींचा हात नाही कोणी धरू शकत. तेव्हा वायू कसा आहे? अहो सगळेच घरं त्याचे आहेत, त्याला बेघर म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. सगळेच घरं त्याचे आहेत. ते म्हणतात वायू सगळीकडे फिरतो पण कुठे लिप्त नसतो. आकाश निर्लेप असतं, पाऊस पडतो, ऊन तापतं पण आकाश तापत नाही. पाऊस पडला तरी आकाश भिजत नाही, ते निर्लेप आहे. पाणी नेहमी स्वच्छ आहे, ते इतरांना शुद्ध करतं. चंद्राच्या कला चंद्राहून वेगळ्या आहेत, त्या भासमान होतात पण त्यामुळं चंद्रावर त्याचा काही परिणाम होत नाही. तसं जीवनात अनेक सुखदुःख येतात हो. अनेकदा असे प्रसंग येतात की ज्या वेळेला माणूस कोलमडून पडावा, पण माणसाने धीर धरला पाहिजे. नाही, हेही दिवस जातील, चांगले दिवस येतील. भगवान हा डोळे झाकून बसलेला नाही आहे, तो दयाशील आहे. ही माणसाने आशावादी दृष्टी असावी. आणि म्हणून चंद्राकडे पहा. चंद्राच्या कला कमी 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 होत जातात. एके दिवशी चंद्र दिसेनासा होतो, परंतु पुन्हा प्रतिपदेच्या दिवशी प्रतिपद चंद्र रेखेव वर्धेष्णून विश्ववंदिता, पुन्हा तो वाढत जातो आणि पौर्णिमेचा चंद्र आपल्याला 16 कलांनी उगवलेला दिसतो. याला म्हणतात चंद्राच्या कला. हे चंद्राकडून मी घेतलं. जीवनात किती दुःख आलं तरी माणसाने खचून जाऊ नये, आत्महत्या करू नये. अरे हे दिवस जातील, उद्या पुन्हा चांगले दिवस येतील. याप्रमाणे त्या चंद्राकडून हे शिकावं, अग्नीकडून शिकावं, तो सर्वभक्षी आहे. आणि दुसरी गोष्ट, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरीही वरती उफाळे. आपल्याला माहिती आहे ना, हे उदाहरण दिलं जातं मुद्दाम. कशामुळं? तर आली जरी कष्ट दशा अपार, नटा किती धैर्य कदापि थोर. किती कष्ट दशा आली, वाईट स्थिती आली, तरी थोर लोक धैर्य कधी टाकत नाहीत. कशामुळे? तर जसा अग्नी हा किती तुम्ही खाली त्याची तोंड करा, त्याची ज्वाला वरतीच जाणार, ऊर्ध्वगामी. माणसाने नेहमी उच्च विचारसरणी ठेवावी, नीच विचारसरणी ठेवू नये. आणि सर्वभक्षी अग्नी तो मी गुण घेतला. त्यानंतर पावकत्व, निर्दोष आहे, सगळ्याला शुद्ध करणारा. काय? तर पावक, जो पावन करणारा आहे म्हणून त्याचं नाव पावक आहे. त्याचप्रमाणे रवी, सूर्य हा उन्हाळ्यामध्ये जल सगळं शोषून घेतो आणि पावसाळ्यामध्ये सगळं धो देतो. यावर्षी जरा कमी येणार आहे म्हणजे 90% सांगितलं आहे. पण असो, तो देतो का? तो घेतो आणि आपल्याजवळ ठेवत नाही, तो देतो. तसं माणसाने घ्यावं आणि 1000 पटीने द्यावं. घ्यावं थोडं आणि द्यावं जास्त. याप्रमाणे भगवंताच्या या सगळ्या लीलेचा विचार करावा. त्यानंतर कबुतराकडून गुण घेतला. ते म्हणे काय? कबुतराकडून? हो, कबुतराकडून हा गुण घेतला की कुटुंबासक्त कसं राहू नये. काही जणाकडून चांगले गुण घेतले, काही जणाकडून दोष पाहिले आणि त्यातले दोष वजा करणं हा देखील गुणच आहे. कबुतराचं वर्णन तर नाथाने खूप सुंदर केले. नाथाने पूर्ण संसाराचं चित्रच त्यातून उभं केलं आहे. मरणाचे स्मरण असावे. माणूस फक्त कुटुंबासक्त माणसाने राहू नये. कुटुंबासक्त राहिलं म्हणजे माणसाची दुर्दशा कशी होते हे आपल्याला या कपोत पक्षावरून दिसतं. ते म्हणतात की एक कपोत होता, कबूतर होतं आणि दुसरी कबुतरीण होती. दोघांनी एकमेकांच्या बरोबर राहून संसार करायला सुरुवात केली, जीवन व्यतीत करायला सुरुवात केली. एकमेकामध्ये इतके तल्लीन झाले, इतके गुरफटले, कबूतर आणि कबुतरीण दोघांना एकमेकाशिवाय करमत नव्हतं. आणि मग त्यांनी एक घरटं केलं. त्या घरट्यामध्ये आता लवकरात लवकर प्रसूती होणार म्हणून यांची गडबड सुरू झाली. त्यांनी काडी आणून हा संसार उभा केला, काडीचा संसार. याप्रमाणे
हा काडीचा संसार उभा केला आणि आता ही प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर तिला 4 पिलं झाले, चिव 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 करू लागले. मग काय, आधीच तर दोघं नवरा बायको, त्याच्यानंतर आता मुलं झाले. मुलं काय, प्रेमाचं प्रतीक. या मुलाच्या पोषणासाठी यांची धडपड सुरू झाली. ही कबूतर चुचू चुचू करत जायचं, त्याच्या मागे ती भर दिशेने जायची. दोघेही परत यायचे, हा आला की ती यायची, ती आला की हा यायचा. आपल्या या मुलांच्या तोंडामध्ये दाणा घालायचा. त्याप्रमाणे त्या दोघांचा चिवचिवाट चाललेला. लहान मुलं, लहान पक्षी नुकतंच त्यांचे डोळे उघडलेले पाहू लागले आपल्या आईवडिलांच्याकडे. वाट पाहतायत, आत्ता येतील, आपली आई आत्ता येईल, आपले वडील आत्ता येतील म्हणून वाट पाहतायत. आणि यांना बाहेर गेलं तर कुठं करमत होतं, मुलं वाट पाहतायत म्हणून यायचे. दोघेही इतके तल्लीन झाले आपल्या कुटुंबामध्ये. कुटुंबासक्त शब्द वापरलाय. नाथ महाराज म्हणतात, संसारी माणसाचं चित्र असंच आहे. माणसाचं लग्न होतं, लग्न झाल्याबरोबर दोघं असे एकमेकांच्या मध्ये गुंतून जातात. दोघे स्कूटरवर बसतात की बाहेर जातात, बाहेरून पुन्हा घरी येतात, पुन्हा बाहेर जातात, मग मुलं होतात. मग तर तल्लीनता अधिकच वाढते आणि व्याध मात्र हे एके दिवशी हेरतो. इथं एक घरटं आहे, त्या ठिकाणी हा कपोत राहतोय, कपोती आहे, त्यांचे पिलं आहे. तो त्यांच्या नकळत जाळं टाकतो. हा काय, मरण आहे, मरण. माणसाकडे मरण टपून बसलेलं आहे, फक्त वेळ पाहत आहे. आपण म्हणतो ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. फक्त काळ वेळाची वाट पाहतोय. आणि हे कबूतर आता एके दिवशी होतं असं की चुचू 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 करणारे पक्षी वाट पाहतायत. आणि वाट पाहता क्षणीच तिथं कबुतरीण येते आणि यांच्या तोंडामध्ये दाणे घालणार. तेवढ्यात खाली एक जाळं टाकलेलं असतं, त्या जाळ्यामध्ये दाणे टाकलेले असतात आणि ही त्यांना दाणे खाऊ घालते आणि कबुतरी निघून जाते. कबुतरी गेलेला असतो, दाणे याच्यामध्ये जाळ्यामध्ये पडलेले. चिवचिव करणारे पक्षी आता थोडे मोठे झालेले असतात. त्यांना बाहेर घरट्याच्या बाहेर तोंड काढून पाहतात. घरट्याच्या बाहेर तोंड काढून पाहिलं तर त्यांना ते दाणे दिसतात. त्यांना वाटतं दाणे खावेत, म्हणून ते दाणे खायला जातात. ते टपकन खाली पडतात जाळ्यामध्ये. जाळ्यात पडल्याबरोबर 1 2 3 4 चारही पिलं जाळ्यात जाळ्यात पडल्याबरोबर ही येते चू 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 करत. पाहायचं तो कुठं आहे, कुणीच नाही. अहो, आपलं घर रिकाम आहे, कोणी नाही आतमध्ये. चिवचिवाट करते, खाली पाहते तर अरे 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 आपले लेकर खाली पडले. तेवढ्यात हा व्याध एक बाण लावतो आणि ताबडतोब तिचा वेध घेतो. ताबडतोब वेध घेतल्याबरोबर तिचे पंख त्या ठिकाणी निष्प्राण देह पडला आश्रमही निमाले. निष्प्राण देह होऊन पडतो. तिचे पंख, पांढरे स्वच्छ पंख हे असे वरती होतात आणि ती खाली पडते. थोड्या वेळाने हा येतो कपोत, चिव 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 करत. नेहमीसारखा प्रतिसाद मिळत नाही. इकडं पहा तिकडं पहा तिकडं पहा करतो. तेवढ्यात त्याला दुसरा बाण येतो की ताबडतोब जाळ्यात पाडतो. आणि याप्रमाणे सगळे पक्षी त्या ठिकाणी ठार होतात. ते म्हणतात, मृत्यूच्या स्वाधीन होतात. अवधूत म्हणतात, मी हे पाहत होतो. अवधूत म्हणतात, मी एका झाडाच्या आड लपून मी हे सगळं पाहत होतो. काय चाललंय दृश्य. आणि मी उपदेश घेतला काय, कुटुंबामध्ये एवढं आसक्त होऊ नये की माणसाला आजूबाजूचं काही दिसू नये. अहो, आपल्यावर कोण रेखी करतंय हे तर पहा. तुमच्या घराची रेखी चालली आहे का, कोण कधी तुमच्यावर हल्ला करणार आहे सांगता येत नाही. एवं कुटुंबे शांतात्मा द्वंद्वा रामा पतत्रिवतम पुष्ण कुटुंब कृपण सानुबंधो न सीदती. या ठिकाणी माणसाने इतकं कुटुंबासक्त होऊ नये की ज्यामुळं त्याला त्यातून बाहेरच पडता येऊ नये. नाथांनी त्याला शब्द वापरलाय, आरूढच्युत ग्रहेषु खगवत सक्त तमारूढच्युतम विभू. नाथाने या शब्दावर खूप विवरण केले. आरूढच्युत म्हणजे काय, आरूढच्युत म्हणजे काय. आरूढच्युत म्हणजे आपण आरूढ आहे कुठं, मानव योनीत आलो म्हणजे आपण आता आरूढ झालो. आता आपण जसं माणूस घोड्यावर आरूढ होतो किंवा आसनावर बसतो, आरूढ झाला म्हणजे आता बसला, आरूढ झाला म्हणजे आता तो योग्यतेचा, पात्रतेचा झाला. मानव जन्म आला म्हणजे आपण पात्रतेचे झालो आहोत असं समजा.
तुम्हाला पात्रता आहे का? तर तुम्ही 84 लक्ष योनी फिरत 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 आता पात्र झाला आहात. ते म्हणतात तुम्ही भ्रमणेन पात्रम, भ्रमण करून 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 तुम्ही पात्र झालात. पात्रतेचं लक्षण काय? तुम्ही फिरलात आणि फिरून 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 आता पात्र झालात. चालत चालत समजा एखाद्या देवदर्शनाला आपण निघालो म्हणजे लाईनमध्ये लागतो. पुरुषोत्तमाच्या दर्शनाला पुरुषोत्तमपुरीला लाईनमध्ये लागतो. करत 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 लाईनमध्ये लागला म्हणजे आता हळूहळू पात्र झाला. करता 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 त्याच्या आतल्या आता गाभाऱ्यात आलो म्हणजे आता पात्रच झालो. पण गाभाऱ्यातून जर बाहेर पडलो तर मग आरूढच्युत. आता या मानव जन्मात आपण आलो. भ्रमणेन पात्रम, भ्रमण या ठिकाणी मृत्पिंड चिक्र भ्रमणेन पात्रम. मृत्पिंड हे मृत्पिंडच आहे ना. मृत म्हणजे माती, माती म्हणजे पंचमहाभूत, त्याचं ही पिंड आहे. पिंडदान कशाचं असतं मग? हे पिंड आहे. मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. आणि कुंभार काय करतो? चाकावर माती टाकतो आणि चाक फिरवतो. चाक जसं फिरतं तसं ती माती पात्र होते. कशाला? घट बनायला. तोपर्यंत नाही. कोणती माती घ्यायची तर ती पात्र होत नसते, पात्रता प्राप्त होत नसते पात्र व्हायला. म्हणून मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम जातोसी नारी जनवल्लभोसी. ते म्हणतात मग आता तुला घट हे स्थान प्राप्त झालं. तू आता मानव योनीत आलास, मानव जन्मात आलास, तू पात्र झालास. तू पात्र झालास तर काय कर? तू जर पात्र झाला असतील तर मग समाजाला काहीतरी तुझा उपयोग कर. तू समाजाला काहीतरी उपयोगी पड. नारी जनवल्लभोसी. ते म्हणतात अन्नेन पानेन जनम भजस्व. लोकाला काही दान कर, धर्म कर, लोकांच्या मदतीला ये, काही सहकार्याला ये. नाहीतर यावन्न ते खरपरता मुपैती. जोपर्यंत तुझं खापर होत नाही असा शब्द वापरलाय, खरपरता. जोपर्यंत यावन्न ते खरपरता मुपैती. नाहीतरी खापरच होणार आहे ना, याचं दुसरं काय होणार आहे? पण या पंचमहाभूताचं शेवटी खापरच होणार आहे. पण खापर व्हायच्या आधी तू माठ आहेस, तर या माठाचा काही योग्य उपयोग कर. पात्र झालास म्हणून आरूढच्युत, आरूढ झालास. ते म्हणतात मनुष्य जन्म म्हणजे आरूढ झालेला आहे. आणि जेव्हा तो मुक्ती प्राप्त करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने या जन्माचं सार्थक होतं. नाहीतर पुन्हा घसरला, खाली आला, घसरला. कसा घसरतो? ते म्हणतात एक आंधळा होता आणि हा आंधळा, त्याला राजाची भेट घ्यायची होती. तो आला. राजासाहेबांचा महाल, त्यांचा एकच त्याला दरवाजा होता छोटासा. त्या दरवाजातून जायचे पण ज्याला दरवाजा सापडेना. मग म्हणले मी तर आंधळा आहे, जन्मांध आहे. मग लोक म्हणले तू एक काम कर, तू आंधळा आहेस ना तर तू या परकोटला हात लाव. मोठाच्या मोठा परकोट होता, चिरेबंदी राजाचा. आणि जिथे हे संपेल तिथून दरवाजा आहे म्हणले, बस बाकी काही करू नको. हात लावत 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 जा आणि जिथं भिंत संपेल तिथं दरवाजा आहे. तो निघाला 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 निघाला, हात लावत लावत निघाला, काठी टेकीत टेकीत निघाला. आणि नेमका जवळ दरवाजा यायच्या वेळेला त्याला खाज आली. त्यांनी भिंतीचा हात सोडला आणि कमरेला खाजवायला लागला. कमरेला खाजवत खाजवत पुढे गेला. पुढं भिंत लागली. तो म्हणला काय हो? म्हणले दरवाजा कसा येईना? ते म्हणले तू काय केलं? म्हणजे मी ह्याच्या भिंतीला सोडलं नाही, अजिबात सोडलं नाही. आरूढ आहे पण थोड्या वेळ आरूढच्युत झाला. थोड्या वेळ खाज आल्याबरोबर दरवाजा पुढं जायचा आणि हा पुन्हा त्या भिंतीला हात लावून पुढे. अरे अरे. ते म्हणतात तसं आपण देवाच्या दरबारात आलोत आता मानव जन्मात म्हणजे. पण जर इथून आपल्याला संसाराच्या खाजेकडे आपण आलोत, प्रल्हादानी शब्द वापरलाय ना, कंडू येणे, आम्हाला खाज संसाराची आहे आणि या संसाराच्या खाजेतून मला मुक्त कर. तसं त्या वेळेला खाज आल्याबरोबर त्यांनी सांगितले खाजू नकोस आणि मग दरवाजा सापडला. तसं या मानव जन्मामध्ये ते म्हणतात तू घसरू नकोस. याप्रमाणे मग सुखमैंद्रियकम राजन. ते म्हणतात मी एका अजगराकडून गुण घेतला. कोणता? स्वर्गो नरक एवच. अजगर नुसतं पडून असतं. सुख, इंद्राचं सुख काय आणि एखाद्या आळीचं सुख काय? सारखंच आहे. कोणाला काही फरक नाही आहे सुखामध्ये. इंद्रिय सुखामध्ये कोणालाच फरक नाही.
इंद्रियाचं सुख सगळ्यांना सारखंच आहे. आपल्याला माहिती आहे गुरु महाराज होते, त्यांना पुढचा जन्म डुकराचा यायचा होता, म्हणून त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं पुढचा जन्म मला डुकराचा मिळणार आहे, जन्माला आला की मला मारा. म्हणे बरं. सगळे शिष्य थांबले आणि जन्माला कुठे डुक्कर येते पाहिले. त्यांनी पाहिलं की अरे गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही डुकरीन जन्माला आली, डुकरीने डुकराला जन्म दिलाय. ते काय 2 पांढरे त्याचे कान आहेत, बांडा रंग आहे त्याचा, हेच आपले गुरु महाराज आहेत. हातात दगड घेतले मारायला. ते म्हणले मारू नको. म्हणे का? या गटारातही मला आनंद वाटतोय. वारे वा. म्हणे का? सुखमैंद्रियकम राजन स्वर्गो नरक हे वच. नरकातही तेच सुख आहे आणि स्वर्गातही तेच सुख आहे, काही फरक नाही. इंद्रियाचं सुख सगळीकडे सारखं आहे, पण आत्मसुख वेगळं आहे. म्हणून समाधानी वृत्ती ही अजगराकडून मी घेतली, समुद्राकडून गांभीर्य घेतलं, मधुमक्षिकेकडून कष्टाने मधुमक्षिका ही मध गोळा करते आणि शेवटी लोक तिला ठार मारून जाळून मध घेऊन जातात. म्हणून कष्टी मधुसंची माशी. मग मक्षिकेव न संग्रही, तसं माणसाने केवळ संग्रह करून ठेवू नये. न देवाय न धर्माय. काय उपयोग आहे त्या संग्रहाचा? लहान बालकाकडून मी गुरून घेतला म्हणजे लहान मुलगा त्याच्याकडून काय घेतलं गुरुमंत्र? ते म्हणे लहान मुलगा एक वस्तू घेतो, दुसरी नवीन आली की पहिली टाकून देतो, तो त्याच्यावर चित्त ठेवत नाही. तसं लहान मुलाकडून हा गुण मी घेतला. आणि विद्वांस शर्ती बालवत असा शब्द त्याने वापरला आहे. त्यानंतर ऋषशृंग नाद गायन दुग्ध झाला. त्याप्रमाणे ते म्हणतात कुरंग मातंग पतंग मीन भृंगे हताः पंच भिरेव पंच. भृंगा हताः पंच भिरेव पंच. कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हताः पंच भिरेव पंच. या 5 जणांकडून मी गुण घेतला. कोणता? ते म्हणतात कुरंग म्हणजे हरिण. गानरुद्ध होतं. हरिण किती गतिमान असतं, पण गाण्यामध्ये अडकतं आणि ताबडतोब त्याला पारधी पकडतात. मातंग म्हणजे हत्ती, एवढा बलवान आहे, पण तो स्पर्श सुखाला लालचावलेला असतो. एक हत्तीण करतात मातीची आणि एका खड्ड्यामध्ये ठेवतात. खाली प्रचंड मोठाच्या मोठा खड्डा असतो, दरी असते आणि हत्तीला वाटतं ही हत्तीणीच आहे, म्हणून तो धावत जातो आणि खड्ड्यामध्ये पडतो. एवढा हत्ती पण साखळदंडाने बांधला जातो. का? स्पर्श सुखाला लालचावला. हरिण गानलुब्ध झालं. पतंग म्हणजे मुलं उडवतात तो पतंग नाही, एक कीटक असतो. दीप कळीवरी पतंग तो प्रेमे प्राणाहुती देतो. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाची वरी. त्याला त्या प्रेमाचं बंधन एवढं असतं, प्रेमाचं आकर्षण एवढं असतं की ते दिव्यामधल्या या ज्योतीकडे तो पाहतो. त्याला वाटतं ही आपल्याला मिळावी. अरे कशाला मिळावी? स्पर्शासह मरण ही आणि ती तुझ्या जीवाची राणी. फक्त स्पर्श झाल्याबरोबर मरण येणारे तुला कळत नाही त्याला. आणि तो पतंग स्पर्श करतो आणि ताबडतोब ठार होतो, रूपलुब्ध होतो. त्यानंतर मीन म्हणजे मासा. गळ गिळता घसा फाटे. या माशासाठी एक गळाला मांसाचा तुकडा लावलेला असतो आणि हा गतिमान असणारा चंचल असलेला मासासुद्धा मकारा दश चंचला. हा 10 मकार चंचल आहेत, त्यातला मासा हा एक मकार आहे, मच्छ. अत्यंत गतिमान चंचल पण अडकतो. का? तो फक्त त्या मांसाच्या तुकड्याच्या नादी लागतो आणि अडकतो, रसलुब्ध होतो. आणि भुंगा एवढा भुंगा असतो. घटना अशी असते की एक भुंगा कमलिनीमध्ये अडकतो. इतका दंग होतो, आपल्याला माहिती आहे ना. भृंग या कमलिनीमध्ये अडकल्याबरोबर घेई छंद मकरंद. हा घेई छंद मकरंद हा आपल्या मकरंदाच्या नादामध्ये इतका तल्लीन होतो की संध्याकाळ होते आणि हे कमल बंद होतं. कमल बंद झालेलं त्याला कळत नाही आणि तो त्यातच अडकतो, गुदमरतो शेवटी आणि मरतो. मेल्यानंतर कवी म्हणतात दुसऱ्या दिवशी हत्ती येतो, ते कमळ उचकटतो आणि असं आकाशामध्ये फेकतो. त्या कमळही पडतं आणि कमळातला भुंगाही पडतो. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. अरे हा हंत हंत नलिनी. अगं नलिनी, अगं कमलिनी, तू तर मेली पण भुंग्यालाही मारलंस, किती वाईट. याप्रमाणे हा भुंगा का बरं म्हणले? नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. तुकाराम महाराज म्हणतात नाही काष्ठाचा गुमान. एवढे मोठे
लाकडं फोडणारा दारू भेद निपुणो पिषडन ग्रेही, तो दारू भेद म्हणजे मोठमोठ्या लाकडं फोडणारा भुंगा एवढ्या कमलिनीला का तोडू शकत नाही? ते म्हणतात प्रेम असतं, प्रेमाचा धागाच असा आहे की माणूस तो तोडू शकत नाही. आणि म्हणून हे भुंग्याकडून मी घेतलं आणि सारंगैव सारभूक हे भुंग्याकडून घेतलं. एकेका विषयामध्ये अडकलेल्या प्राण्याची जर ही अवस्था होते तर माणूस तर 5 विषयामध्ये अडकलाय, त्याची अवस्था काय होईल? याप्रमाणे त्यांनी सांगितलं मी यांच्याकडून कुरंग मातंग पतंग मीन भृंगा हाता पंच भिरेव पंच, याप्रमाणे त्यांच्याकडून 5 विषयात अडकलेल्या माणसाची स्थिती काय होईल हे सांगता येत नाही. भगवानच त्याचं रक्षण करो. म्हणून हे राजा, मी एका वेश्येकडून गुण घेतला. हां, वेश्येकडून? तुम्ही वेश्येकडं? हो. जनकाच्या दरबारामध्ये, जनकाच्या राज्यामध्ये एक वेश्या राहत होती, तिचं नाव पिंगला. ही वेश्या जनकाच्या राज्यामध्ये विदेह नगरामध्ये राहणारी, पण तिचा देहविक्रीचा व्यवसाय. काही दिवसानंतर एके दिवशी ती वाट पाहत होती, कोणीतरी जास्त पैसेवाला येईल, कोणी जास्त धनवंत येईल आणि मला सुखी करील, पैसा भरपूर देईल म्हणून वाट पाहत राहिली. संध्याकाळी बसली, नटून थटून बसली. रात्री 12 वाजले, एकही गिराईक तिच्याकडे फिरकलं नाही, एकही धनवान तिच्याकडे आला नाही. 12 वाजल्यानंतर तिने विचार केला, अरे आपण राहतो कुठे? विदेहाच्या नगरीत, जनकाच्या नगरीत, आणि आपण देहाचा विचार करतो. विदेहाच्या नगरीत राहून देहाचा विचार आपण करतो. धिक्कार असो मला, स्वतःला माणसाने धिक्कारित केलं पाहिजे. धिक्तान धिलांतान, ते म्हणतात, हां, आपण स्वतःला धिक्कारित केलं पाहिजे. तो जो मृदंग असतो ना, तो धिक्तांग धिक्तांग धिलांतांग, तो असा वाजतो. कशामुळं? तो तुम्हाला धिक्कारित करतो. तो म्हणतो मी मृत कातडा असून माझ्यातून आवाज काढतो आणि तुम्ही देवाचं नाव घेत नाहीत. जिवंत कातडं काय कामाचं? ज्याप्रमाणे मी स्वतःचा धिक्कार केला आणि मी म्हणाले, मी संध्याकाळपासून आत्तापर्यंत जर भगवंताचं नामस्मरण केलं असतं तर देव माझ्यासमोर प्रसन्न झाला असता, असं म्हणून एकदम ती आपल्या स्वतःच्या भोगलोलिपतेपासून अलिप्त झाली आणि ती चिंतन करू लागली भगवंताचं. त्यांनी सांगितलं, आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. बस आता ही आशा माणसाने सोडून दिली पाहिजे. आशा नेहमी तरुण असते म्हणे, आशा ही नेहमी तरुण असते. का तर माणसाला नेहमी आशा आहे, प्रत्येक गोष्टीची आशा. ती वृद्ध होत नाही, नको वाटत नाही हे असावं ते असावं ते असावं, पण हे दुःखदायक आहे. कारण जेव्हा माणसाला इच्छा होते ती इच्छाच दुःखाचं स्वरूप असते. म्हणून रजसस्य फले दुःखम असं म्हटले गीतेमध्ये. रज प्रवृत्ती ही दुःखात्मक आहे. आणि आपण म्हणतो मला दुःख का होतं? अरे तू अपेक्षा करतो म्हणून दुःख होतं. अपेक्षा, रजस स्वभाव, रजोगुण हा दुःखाला कारणीभूत ठरतो. म्हणून जर तुम्हाला दुःखाचा शेवट करायचा असेल तर रजोगुणाचा शेवट करा, म्हणजे आपल्या अंतःकरणातील रजोगुण काढून टाका. त्याप्रमाणे कुमारीकडून मी गुण घेतला. कुमारीकडून काय गुण घेतला? ते म्हणतात, मी असंच भिक्षा मागायला गेलो होतो. भिक्षा मागायला गेलो, एका ठिकाणी एक मुलगी साडी कांडीत बसलेली होती आणि मी एकदम ओम भवते भिक्षांदेही म्हणून थांबलो. थांबल्याबरोबर ती मुलगी म्हणाली, महाराज थांबा, मी आणते हां तुम्हाला वाढायला, असं म्हटली. आणि ती साडी कांडत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. 1 2 3 4 जुन्या काळातल्या बायका ह्या या पूर्ण कोपरापर्यंत बांगड्या भरायच्या, बांगड्या घालायच्या, ह्या काचेच्या बांगड्या. ती 1 2 3 4 5 सगळ्या बांगड्या काढल्या. 2 बांगड्या त्याही काढल्या. शेवटी एक बांगडी ठेवली. तेव्हा मी तिला म्हटलो, का गं मुली, तू सगळ्या बांगड्या का काढल्यास? ती म्हणली, थांबा, मला पाहुणे आलेत मला बघायला. माझ्या बांगडीचा आवाज जर त्यांच्या कानावर गेला तर म्हणतील ही मुलगी फार धाष्ट आहे. लोक जुन्या काळातले नुसते शितावून भाताची परीक्षा करायचे. त्या पाहुणे त्यांच्या मनात काय येईल माझ्याबद्दल, माझे आईवडील बाहेर गेलेत आणि त्या पाहुण्यांना वाटेल ही मुलगी धगरडी आहे, धाष्ट आहे, ही उपयोगाची नाही, ही आपल्या संसाराला उपयोगाची नाही. म्हणून माऊलींनी वर्णन केलं ना, धांगडी शब्द वापरलाय माऊलींनी अशा स्त्रीसाठी. धांगडी. तेव्हा
त्यांच्या कानावर माझ्या बांगड्यांचा आवाज जाऊ नये, माझा हा धारष्टेपणा दिसू नये म्हणून मी ह्या बांगड्या काढल्या. ते म्हणाले मी तिच्याकडून गुरुमंत्र घेतला, बस काय एको योगी, बस एकटं राहावं माणसाने. भांडण कधी होतं? दोघात भांडण होतं, तिघात भांडण होतं. म्हणून माणसाने अलिप्त राहावं, एकटं राहावं, एवढे मी गुण घेतला. आणि शरकृत व्याध, एके दिवशी मी निघालो होतो आणि एक व्याध त्या ठिकाणी बाण लावत होता, बाणाला टोक तयार करत होता, घासून 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 टोक तयार करत होता. एक तंद्रीमध्ये होता. तिथून राजाची मिरवणूक गेली. गेल्यानंतर आता राजाची मिरवणूक म्हणजे काय, वाद्य आहेत, मोठमोठे ढोल आहेत, ताशे आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, सैन्य आहे, मोठमोठे त्याचे समर्थक आहेत, त्याचे सेवक आहेत. थोडे लोक गेले असतील का हो? 1000-2000 तरी लोक गेले असतील. मी नंतर गेलो, म्हणले का रे इथून राजा गेला का? तो म्हणला राजा काय गे भाऊ, मला माहीत नाही. तुम्ही इथे किती वेळा बसून आहे? मगापासून आहे म्हणला मी, 2 घंटे झाले. आणि मग राजा तर मागच्या अर्ध्या घंट्यापूर्वी राजा गेला, तू कसा नाही पाहिला? तो म्हणला काही नाही, मी बाण तयार करत होतो, बाणाचा टोक, मला काही कळलं नाही. माझे कान बंद नव्हते, माझे डोळे बंद नव्हते, पण माझं लक्ष नव्हतं. ते म्हणतात संसारात असंच राहा. तुम्ही संसारात तुमचा देह असू द्या, पण चित्त भगवंताकडे ठेवा. भगवंताकडे एक चित्त ठेवलं तर तुम्हाला संसार बाधक नाही. हे मी त्याच्यातून घेतलं, शिकलो. आणि याप्रमाणे नंतर अतिप्रिय दुःखदायक गोष्ट कशी होते हे मला कळालं. त्यानंतर कुरर पक्षाकडून मी हा गुण घेतला. एक कुरर पक्षी होता, त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता. तो कुरर पक्षी चालला की सगळे पक्षी त्याच्या मागे धावले, सगळे गिधाडं त्याच्या मागे धावले. त्या कुरर पक्षाला वाटलं माझ्या मागं काय धावायले. आणि मग त्याच्या लक्षात आला, अरे माझ्या मागं नाही, या तुकड्याच्या मागं, हे तुकडा द्या फेकून म्हणले. तुकडा द्या फेकून, तुकडा तोंडातून फेकला की सगळे गिधाडं त्या तुकड्याच्या मागं. हा मुक्त झाला. बस माणसाने विषयाच्या नादी लागू नये, विषयम विषवत त्यजेत. याप्रमाणे मी त्यातून घेतलं. उर्णनाभी म्हणजे कोष्टी, आपल्याच पोटातून लाळ तयार करतो, त्यावरच खेळतो आणि तीच लाळ नंतर पोटात घेतो. त्याप्रमाणे ईश्वर विश्व निर्माण करतो, विश्व सृजन करतो, विश्वपालन आणि संहार तोच करतो. सर्प हा मुंग्याने केलेल्या वारुळात शिरतो, हे सर्पाकडून गुण मी घेतला. देहाचं महत्त्व, राजा देह हे साधन आहे. त्याने सांगितलं, राजा मी एवढं सगळं तुला सांगतो, मनुष्य देह हा साधन आहे. आणि हे साधन, पैसा हेही साधन आहे. साधनाचा उपयोग साधनात्मक पद्धतीनेच केला पाहिजे. देहाचं महत्त्व, देह नश्वर आहे, ते पराधीन आहे, तो उसना आणलेला आहे, कामापुरता वापरावा मात्र. आणि म्हणून मनुष्य देह हा कल्पवृक्ष आहे, इच्छेनुसार तो फळ देतो. याप्रमाणे त्याने सांगितलं की माणसाला काल व्याल मुखे ग्रास. त्याने सांगितलं की हे राजा, मुक्तीची इच्छा माणसाने केली पाहिजे. मनुष्य देहात तो जन्माला आलाय तर मुक्तीच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. काळरूपी सर्पाच्या तोंडात आपण आहोत, काळरूपी सर्पाच्या तोंडात आपण आहोत. ते म्हणतात एका सर्पाच्या तोंडामध्ये एक बेडूक आहे. उदाहरण दिलंय की माऊलींनी सुद्धा याचं उदाहरण दिलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी. ते म्हणतात बेडूक सापाचिया तोंडी जातसे बुडबुडी, तो मक्षिकाचिया कोडी स्मरेना काही. नाथ महाराज म्हणतात मेंढक सर्पे धरिले मुखी. एक साप आहे, त्या सापाने बेडकाला धरलंय. साप आहे, सापाने बेडकाला धरलंय. आता सापाने बेडकाला धरलंय म्हणजे सापाच्या तोंडात बेडूक आहे. किती वेळ आहे सापाला गिळंकृत करायला बेडूक? काही नाही, काही क्षण असतील. तर तेवढ्यात त्या बेडकाच्या समोर एक माशी गुणगुणायला लागली आणि बेडकाला वाटतं ती माशी तोंडात घ्यावी म्हणून बेडूक गडबड करतो. अरे तू स्वतः काळाच्या मुखात आहेस आणि तू काय त्या माशीच्या नादी लागलास? माऊली म्हणतात ज्याप्रमाणे बेडक सापाची तोंडी जातसे बुडबुडी, तो मक्षिकाची कोडी स्मरेना काही. त्याला आठवत नाही की आपण मृत्यूच्या तोंडात आहे. तसं आपण मृत्यूच्या तोंडातच आहे. काल व्याल मुखग्रास, काळरूपी व्याल, व्याल म्हणजे नाग, त्याच्या मुखामध्ये आपण अडकलोय आणि आपण कशाच्या क्षणिक सुखाच्या नादी लागलो. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि अवधूत राजा म्हणतो अवधूताला म्हणतो राजा, यदुराजा वा वा वा, अवधूत महाराज माझ्या
अंतःकरणात आता प्रकाश पडला, माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नराचा नारायण कसा होऊ शकतो हे मला कळालं. आणि आता माझं मन हे तुम्ही व्यापक करायला सांगितलं आहे, समर्पणासाठी मनाची तयारी करायला सांगितली. प्रपंच हा सोडून परमार्थाच्या नादी कसं लागावं, माणसाने मन परमार्थामध्ये कसं ठेवावं, समाधानी वृत्ती कशी ठेवावी हे आता कळालं. आणि केवळ एकच गुरु हे सगळं ज्ञान देऊ शकत नाही, कारण प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, प्रमाण, शाब्द, अनुपपत्ती, ऐतिह्य, अनुपलब्धी, अभाव इत्यादी प्रमाणांच्या मर्यादा आहेत. हे सगळे प्रमाण आहेत. कोणी 4 प्रमाण मानलेत, कोणी 8 प्रमाण मानलेत, कोणी 9 प्रमाण मानलेत. पण या सगळ्या प्रमाणांना शेवटी मर्यादा आहे. भगवान प्रमाणाच्या पलीकडचा आहे. म्हणून राजा, तुला आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता गुरु शिष्याच्या संवादातून श्रीकृष्ण म्हणतात, हे उद्धवा, गुरु आणि शिष्य यांचा संवाद म्हणजे काय? त्यांचा संवाद म्हणजे लाकडावर लाकूड घासलं म्हणजे जसा अग्नी प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संवादातून ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त होतो, असं त्यांनी म्हटलंय. तद्वत गुरु शिष्याच्या बौद्धिक घर्षणातून ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त झाला पाहिजे. 2 प्रकारची कर्म आहेत. काम्यकर्म आहे, वेदांचा माणसाने आदर केला पाहिजे. पण काम्यकर्म वेदाने करावं असा आदेश कधी दिलेला नाही आहे. माणूस इंद्रियाचा गुलाम बनतो, तो देहामध्ये वास्तव्य करणारा आत्मा गुणामध्ये बद्ध कसा होतो? या ठिकाणी उद्धवाने प्रश्न विचारला की बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात् न मे मोक्षो न बंधनम. कृष्ण म्हणतात, अरे उद्धवा, न मे मोक्षो न बंधनम, मला मोक्षही नाही आणि मला बंधनही नाही. गुणस्य माया मूलत्वात्, गुण हे मायेचं स्वरूप आहे आणि म्हणून माणूस गुणात अडकला म्हणजे मायेत अडकतो. जर तो गुणातून बाजूला गेला तर मग मात्र मायेपासून मुक्त होतो. मी म्हणजे आत्मा. आत्मा नेहमी शुद्ध बुद्ध नित्यमुक्त अशा प्रकारचा आहे. आत्मा नेहमी शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे, तो अलौकिक आहे, तो सर्वांच्या पासून बाजूला आहे, पण तो अडकल्यासारखा वाटतो. कशामुळे? ते म्हणतात सिंह, जसा सिंह एखादा रोगाने रुंधला, माऊलीने उदाहरण दिले की सिंह जसा रोगाने रुंधला, सिंह आहे पण रोगाने ग्रस्त झाला. वाघ आहे, वाघाचं नेहमी डोकं दुखत असतं म्हणे. वाघ आहे पण त्याचं डोकं दुखायला लागलं, काय करतो वाघ? नाग आहे, त्याचे दात काढले, काय करतो नाग? काही करणार नाही. वाघ आहे, त्याचे नख काढले, दात काढले, तर वाघ काही करू शकत नाही. तसे तुम्ही तुमच्यामध्ये जरी ह्या सगळ्या वृत्ती असल्या, गुण असले, तरी ते गुण तुम्ही निष्प्रभ करून टाका. गुणामध्ये आता आकाशामध्ये चांदणं नाहीत का हो? आकाशात चांदणं नाहीत का? आता आहेत ना, मग दिसतात का? नाही. का दिसत नाहीत? निष्प्रभ झाल्यात सूर्याच्या प्रभावातून. त्याप्रमाणे आपल्यामध्ये राग, लोभ, मत्सर, क्रोध सगळं असू द्या, पण त्याच्यावर सत्ववृत्तीने जर मारा केला सत्ववृत्तीचा, तर हळूहळू ते निष्प्रभ होतात. म्हणून अभिभवात शब्द वापरलाय, त्याचा अभिभव होतो, ते काही करू शकत नाही. आणि मग एकदा आपल्या वृत्ती आपल्या ताब्यात आल्या म्हणजे ग्रामीण केव तुष्यती. त्याने उदाहरण दिले, एक राजा होता, सम्राट. हा सम्राट राजा दुसऱ्या एका राजाने त्याच्यावर आक्रमण केलं आणि त्याला जिंकलं, बांधलं त्याला. राजा, तू सम्राट होतास, तुला खांबाला बांधलंय, बोल, हातात तलवार आहे, काय करू? शिरच्छेद करू का तुझा? तो म्हणाले, नाही महाराज. मग तुला मी 5 गावं देतो, चालेल का? चालेल महाराज, 5 गावं सुद्धा चालतील, माझा अहंकार गेला. तसा आपल्यामध्ये राग, लोभ, प्रेम, मत्सर ह्या सगळे जे दुर्गुण आहेत, 6 शत्रू आहेत, जे बलवान झाले तर ते तुमच्यावर आक्रमण करतील, पण तुम्ही त्यांच्या जागी साधन चतुष्टय संपन्नता जर निर्माण केली तर मग हे असतात, नष्ट होत नाहीत. अहो, मातीचा घट आहे ना, मातीपासून वेगळा होईल काय? तुम्ही म्हणता मन बनलंय, कशाचं बनलंय मन? या एवढ्या सगळ्या 17 पदार्थांचं आहे. हा सगळा आपला जीव बनलेला आहे, तो काही त्यातून अलिप्त नाही होऊ शकत, पण त्याची शक्ती कमी करा, त्याची शक्ती कमी करा. ग्रामीण केव तुष्यती. म्हणून एकदा बांधून सोडलेला राजा बांधून सोडलं की मग मात्र तो एका गावात देखील संतुष्ट होतो. तसा आपण हे सगळे 6 शत्रू बांधा आधी
आणि मग सोडा, मग ते काही करू शकत नाही. याप्रमाणे बद्ध आणि मुक्त हे मी नाहीच आहे, मी मुक्तच आहे. अगाजे घडलेच नाही त्याची वार्ता पुसशी काही. बंध मोक्ष हे द्वंद्व परी बंधची एक विध. आत्म्यासाठी बंधनही नाही आणि मुक्ती नाही. बंधन कधी? आता आपण बंदिस्त आहोत का? एक चोर आहे, तो चोर पकडला गेला आणि चोर पकडला गेल्यानंतर चोराला कारागृहात टाकलं, तो बंदिस्त झाला. मग तो चांगला वागला म्हणून त्याला 2 वर्षांनी न्यायालयाने सोडलं, मुक्त झाला, आनंद वाटला त्याला, वा वा मला सोडलं. मग तो बांधला गेला होता, तो कारागृहात होता, त्यातून सुटला याचा आनंद आहे. पण आत्मा कधी कारागृहात नाहीच आहे. तुम्ही त्याला कारागृहात टाकलंय, तुम्ही त्याला आपल्या या पंचमहाभूताच्या देहामध्ये आपण त्याला अडकून टाकलंय, पंचकंचुकामध्ये अडकून टाकलंय, म्हणून आपल्याला तसं वाटतं. प्रत्यक्षात तो तसा नाही. आणि मग असा हा आत्मा अगाजे घडलेच नाही म्हणून तो त्रिगुणाच्या संपर्काने सन्निकर्षाने तो अडकल्यासारखा वाटतो. स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात. जडभरताच्या तत्त्वज्ञानात आपण हे वाचलंय की त्यांनी सांगितलं, आपण म्हणतो व्यवहारामध्ये काय झालं तर एक पळी आहे, आपण फोडणीसाठी ती गॅसवर ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, त्यात मोहरी टाकली आणि थोड्या वेळाने पळी गरम झाली आणि एकदम हाताला चटका बसला. आपण काय म्हणतो, पळी पोळली. पळी पोळत असते का? पळी पोळत नसते. पळी कशी पोळेल? पळीमध्ये शिरलेला अग्नी पोळला. स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात तत्तापत स्तंडुल गर्भरंध्री. मग या ठिकाणी झालं काय? सन्निकर्षात. सन्निकर्ष म्हणजे अत्यंत जवळचा संबंध. कोणाशी आला? अग्निशी. कोणाचा? पळीशी. त्यामुळं आपण पळी पोळली म्हणतो, आपण अग्नी पोळला म्हणत नाही. का तर अग्नी हा पळीमध्ये शिरला. जसा आपण लोहार आहे, तो धाव त्याला जोडायची असते म्हणून तो ती धाव गरम करतो, लाल ती धाव होते आणि मग त्याच्यावर घण मारतो, मग ती जुळली जाते. ही घण कोणाला बसला? ते म्हणे घण बसला लोखंडाला, पण त्याच्याबरोबर तो अग्नीलाही बसला. का? अग्नी त्याची शिरला म्हणून. अग्नीला लोखंडाचा हा घण त्याचा मार खावा लागला. कशामुळं अग्नीने मार खाल्ला हो? अहो तुम्ही लोखंडाशी संपर्क आला म्हणून. लोखंडाशी संपर्क आला म्हणून अग्नीला सुद्धा मार बसला. तसा सत्व लोकांना सुद्धा या देहामध्ये आल्यानं देह सन्निकर्षात. ते म्हणतात तशाप्रमाणे देहेंद्रिया स्वाश्रय सन्निकर्षात. देह इंद्रिय यांच्या सन्निकर्षामुळे, सन्निकर्ष म्हणजे अत्यंत निकटचा संबंध, हा मीच आहे. आदल्या दिवशीपर्यंत नवरा बायको नसतं. लग्न लागलं का हो वकिलीनबाई कुठे गेले? वकिलीनबाई अहो ती 4थी शिकलेली असू द्या हो. वकिलाची बायको वकिलीनबाई, डॉक्टरची बायको डॉक्टरीनबाई. ही डॉक्टरीनबाई कुठून आली? वकिलाशी संबंध आला की वकिलीनबाई. तसं सन्निकर्षात एकमेकांच्या मध्ये इतके एकरूप झाले आता ते वेगळे नाहीत, म्हणून जायापती दंपती असो. तेव्हा याप्रमाणे देहेंद्रिय स्वाश्रय सन्निकर्षात. इतका सन्निकर्ष आपल्या घरी कोणतरी सांगायला येतं, म्हणजे तुम्हाला उद्या दाम्पत्य जेवायला बरं का? ते म्हणतात हो ठीक आहे, काय हरकत. दाम्पत्य म्हणजे काय? तुला सांगितलं का? ते म्हणजे काय की बाबा दाम्पत्य म्हणले, दाम्पत्य म्हणजे दोघं, शब्द तर एकच आहे दाम्पत्य, पण जाया आणि पती मिळून दंपती शब्द झाला. तात्पर्य असं की दोघांच्या मध्ये ऐक्य गृहीत धरले. तसं या ठिकाणी इंद्रिय आणि आपला आत्मा हे वेगळे, पण आपण ते एक मानतो म्हणून आपल्याला दुःख होतं, हा मुद्दा आहे. आणि हे जर वेगळे मानले तर आपल्याला दुःख होण्याचं कारण नाही, बद्ध होण्याचं कारण नाही. की फुलाचा परिमळ जैसा फुली स्वभावे आपैसा, त्याप्रमाणे फुलामधला परिमळ जसा फुलापेक्षा वेगळा आहे. म्हणून ते म्हणतात जरी बंधची असे नाम तरी मोक्षाचा का ठाव. बंध म्हणायचं तर मोक्ष कोणता? ते म्हणतात आपण आरोपित करतो, हा गुणदोष त्याच्यावरती आरोपित होतो. म्हणून आरशावर धूळ साठली, मग आरशावर धूळ साठली. गीतेमध्ये म्हटलंय ना, यथादर्शो मलेनच, 3ऱ्या अध्यायामध्ये, धूमेना व्रियते वन्नीर यथादर्शो मलेनच. धूमेना व्रियते वन्नीर, वन्नी पण तो काय धुराने आवृत्त झाला. मग फुंका 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 आपण फुंकतो आणि मग तो पेट घेतो.
पण तो धुराने आवृत्त झाला की आपल्याला तो वन्नी दिसत नाही, अग्नी दिसत नाही. तसा धुळीने वेष्टीत झाला की आपल्याला आपला चेहरा नीट दिसत नाही. त्याप्रमाणे आपल्याला आपलं स्वरूप दिसत नाही. का तर अन्योन्यापाश्रयत्वाच्च, एकमेकाचा एकमेकावर झालेला परिणाम. आता यावर एक उदाहरण आहे, मोठं मार्मिक उदाहरण आहे आणि आपण ऐकलेलं आहे. दोघी बहिणी होत्या. त्या दोघी बहिणींचं एकमेकावर नितांत प्रेम होतं. वय खूप झालेलं होतं. एकीचं वय 80 वर्षाचं, दुसरीचं वय 70 वर्षाचं. आणि दोघींचाही एकमेकांच्यावरती जीव, पण खेड्यामध्ये दिलेलं, त्यामुळं नेहमी काही जाणं येणं होत नव्हतं. आणि मध्ये कोविड येऊन गेला. त्या कोविडच्या काळामध्ये एकमेकींच्या भेटी नाही, एकमेकींशी बोलणं नाही. त्या काळात काही फोनही नव्हते, निरोपही नाही. मग हिने ठरवलं, असा उन्हाळ्याचा असा दिवस आणि ग्रीष्म ऋतू, घामघाम होऊ लागलेला. ज्याप्रमाणे एके दिवशी ठरवलं की आपण आपल्या बहिणीकडे जावं. खूप दिवस झाले आपण गेलो नाही. पतिराज जरा बाहेरगावी गेलेले होते. ते म्हणजे जाऊन येतो मी, मला काम आहे. ती म्हणे ठीक आहे. मग 2 दिवस ते पतिराज तिकडेच राहणार होते, मग आपण जाऊ म्हणून ही निघाली, बहिणीकडे जायला निघाली. सगळं आवरून निघेपर्यंत 12 वाजले. 12 वाजता भर उन्हात गाडीत बसली, एसटीत बसली. एसटीत ही गर्दी होती, पण कशी तरी बसली. बसल्यानंतर घाम झाला. एस टीमध्ये कुठं सोय होती, एवढा घाम. तिथून पुन्हा चालत घाम एवढा आलेला, सारखं तोंड पुसते, रुमालानी चेहरा पुसते, करत आली बहिणीच्या घरी. त्या दिवशी होता रविवार, आजच्यासारखाच. त्यामुळं बहिणीने ठरवलं की आता रविवार हिचे पती बाहेर गेले होते, म्हणजे बाजार करून येतो, तोपर्यंत थांब. म्हणजे ठीक आहे. मग आता बाजार करायला पतिराज गेले. आपण सारवण काढलं. तिने सारवण काढलं. एरवी वेणुकुंकू लवकर करायची, पण आज सारवण काढलं. सारवण काढल्यानंतर करता दुपारचे 2 वाजले. आणि मग आता आंघोळ करावी म्हणले. जुन्या काळात बायका म्हणायच्या अंग धुवायचे. अंग धुवायला गेली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कोण आहे? तेवढ्यात कोण आहे म्हटल्यानंतर ती तशीच स्नान केलं, नुसतं लुगडं गुंडाळलं आणि आली. दरवाजा उघडल्याबरोबर हिला पाहिलं. हिने तिला पाहिलं आणि तिने हिला पाहिलं. हिने तोपर्यंत कुंकू लावलं नव्हतं आणि हिने